पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरिमामय उपस्थिती या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळेला असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी एक अनुष्ठान करतात। या अनुष्ठानाची वैशिष्ट्य नेमकी काय, कसं आहे हे अनुष्ठान, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। मोदींचे हे अनुष्ठान कसं आहे तर प्राणप्रतिष्ठेआधी यजमानांसाठी काही कठोर नियम असतात। रात्री फरशीवरती झोपून तुम्हाला रात्री फरशीवर झोपावं लागतं, कांबळं घालून निद्रा करावी लागते, म्हणजे थोडक्यात तुम्हाला लादीवर झोपावं लागतं। 11 दिवस उपवास करावा लागतो, तोही केवळ नारळ पाण्यावरती। रोज गायीची पूजाही करावी लागते, गायीला चारा द्यावा लागतो। रोज अन्नदानही करावं लागणार आहे, वस्त्रदानही करावं लागणार आहे। देशातल्या प्रमुख मंदिरांचा दौरा, आणि अर्थातच आपण हे पाहतोय की काळाराम मंदिरापासनं, म्हणजे महाराष्ट्रातल्या काळाराम मंदिरापासनं पंतप्रधान मोदींनी सुरुवात केली आणि एक विशिष्ट परिक्रमा ते पूर्ण करतात आणि मंदिरांचा दौराही करतात। ही सगळी मंदिरं प्रभू श्रीरामांशी संबंधित मंदिरं आहेत आणि त्यामुळे आजही ते रामेश्वरममध्ये गेलेले होते, तिथलंही वैशिष्ट्य आपण सर्वजण जाणून आहोत। तर ही सगळी परिक्रमा पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुष्ठानाच्या माध्यमातून पूर्ण करतात आणि अशी चर्चा आहे की उद्याच म्हणजे 21 जानेवारीला रात्रीपर्यंत ते कदाचित अयोध्येमध्ये येऊ शकतील, नाही तर अर्थात 22 तारखेला सकाळी त्यांचा नियोजित दौरा आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।